नीटचा गदारोळ आता शांत झाला तितक्यातच टीईटी घोटाळ्याने महाराष्ट्र हादरला आणि आता थेट नर्सिंगच्या परीक्षेतच मोठा डल्ला मारण्याचा प्रयत्न उघडकीस आलाय। घटना आहे परभणीतल्या इंदिरा गांधी ANM नर्सिंग स्कूल मधली। 20 ऑगस्टला GNM प्रथम वर्षाचा पेपर सुरू होता। विद्यार्थी उत्तर लिहिण्यात मग्न होते आणि दुसरीकडे केंद्रावरची सुपरवायझर राखी चव्हाण भलताच पराक्रम करत होती। परीक्षा सुरू होताच राखीने थेट प्रश्नपत्रिकेचे मोबाईलमध्ये फोटो काढले आणि क्षणाचाही विलंब न लावता ते WhatsApp वरून स्वतःच्या बहिणीला म्हणजेच राणी चव्हाणला पाठवले। पण चोराचे पाऊल चोरच ओळखतो। परीक्षा केंद्र निरीक्षक विश्वजित मठपती यांना केंद्रावर संशयास्पद हालचाली दिसल्या। त्यांनी कसलाही वेळ न गमावता संशयितांचे मोबाईल तपासले आणि काय आश्चर्य, मोबाईल उघडताच आत प्रश्नपत्रिकेचे स्पष्ट फोटो दिसून आले। मठपती यांनी थेट न्हालपेठ पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली। तक्रार दाखल होताच पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा अधिनियमाअंतर्गत धडक कारवाई केली। या प्रकरणी राखी चव्हाण, राणी चव्हाण, प्रतीक्षा खिल्लारे, ईश्वर बाराबोईंना आणि दिलीप बोरकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी यातील 4 मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांचे मोबाईलही जप्त केले आहेत। आता प्रश्न असा आहे की हा पेपर फक्त एका बहिणीपर्यंत मर्यादित होता की सोशल मीडियावर पसरवून यामागे लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार झालाय। पोलीस या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। पण सर्वात चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे इतका मोठा प्रकार घडल्यानंतरही ही परीक्षा रद्द न करता तशीच पुढे सुरू ठेवण्यात आली। राज्यातल्या स्पर्धा परीक्षांमधले हे पेपर फुटीचे सत्र कधी थांबणार? तुम्हाला काय वाटतंय? प्रशासनाने अशा प्रमुख केंद्रांवर कोणती कडक कारवाई करायला हवी? कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।